नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया. तर आजचा दिवस आहे चौथा आणि आजच्या दिवशी खरं तर गौरी पूजन झालेलं आहे, गौरीची प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय आज आम्ही सुद्धा आमच्या घरी गौरी बसवल्या आहेत. म्हणजे प्रतिकात्मक तुम्ही बघू शकता. काहींच्या घरी म्हणजे जर तुम्ही असे आहे, आता तुम्ही म्हणाल की एवढ्याशाच गौरी कशा काय, मुखवटा नाही त्याचा, जे पारंपरिक दृष्ट्या इतरांच्या घरात असतात. तर काही घरांमध्ये गौरी अशा बसवल्या जातात, तर काही घरांमध्ये गौरी अशा बसवल्या जातात. आमच्या घरामध्ये अशी गौरी बसवण्यामागचं कारण म्हणजे जे मला माहिती आहे ते म्हणजे माझ्या गावी घरी अख्ख्या वाडीमध्ये भगवती मंदिरला एकच गौरी बसती, म्हणजे वाडियांच्या घरी. आणि ती बसत असेल म्हणून ती इथे आम्ही आता प्रतिकात्मक गौरी बसवली आहे असं मला वाटतं. तर बघून घेऊया, आईकडून जाणून घेऊया की ही गौरी प्रतिष्ठापना करण्यामागचं नक्की काय कारण आहेत. आणि या गणपती उत्सवामध्ये आपण गौरीची प्रतिष्ठापना करतो, गौरीला आवाहन करतो, तर ते का, त्याच्या मागचं काय कारण आहेत, काय शास्त्रीय कारण आहे ते आपण जाणून घेऊया. हा आजचा प्रसाद आम्ही आज गणपतीला दाखवलेला आहे मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकताय दिवस चौथा, हळूहळू हे जे मखर आहे ते रोज वेगळं वेगळं रूप घेऊ लागलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या घंट्या नवीन बांधलेल्या आहेत, हळूहळू त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत जातात मस्तपैकी. आणि इथे हे गौरी पूजन आम्ही आज केलेलं आहे आणि त्याला दाखवलेला हा नैवेद्य. तर आई, माझी आई लवकरच सांगेल की नक्की गौरी पूजन हे काय असतं, ते गणपती दिवसांमध्ये काय येतं, तर ते पाहूया. तर मम्मी, आपण आज हे गौरी पूजन केलेलं आहे इथे, तर ह्याचं जे महत्त्व आहे ते तुला काय माहिती, ते काय सांगू शकतेस? मी जशी लग्न होऊन आले त्या दिवशीपासून मी बघते, त्या वर्षीपासून बघते आमच्या वाडी घराण्यामध्ये गौरी येते. आणि कोकणामध्ये गौरी गणपतीची सण हे असतात, उत्सव असतात. त्यामध्ये मी दरवर्षी जायची आणि गौरी गणपतीचे उत्सव 5 दिवस करायची आणि घरी यायची. तर आता मला जाता येत नाही म्हणून मी आता इथे मग असं प्रतिकात्मक असं मी नाळ वगैरे, ओटी वगैरे भरते, गौरीचे आणि पूजन करते. ओके, दरवर्षी गणपतीला करते है ना? हा, दरवर्षी गणपतीला करते. ओके, म्हणजे काय आता जर आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते म्हणतील की अरे तुमच्याकडे गौरी अशी कशी, मखर आणि जे नाही का प्रतिकृती असते गौरीच्या 2 अशा असतात, तशी का नाही? आपल्या मूळ घरामध्ये एक असली की आणखीन दुसरं जर घर असेल तर तिथे पुन्हा अशी मुखवट्याची गौरी नसते. प्रतिकात्मक आपण केलेली आहे, आपण ओटी भरायची. ओके, ठीक आहे, चालेल. मग हा आजचा आपण ब्लॉग इथेच एंड करूया आणि आजच्या गौरी पूजनाला आपण आवाहन करूया आणि येणाऱ्या गणेशोत्सव अजून अधिक पद्धतीने साजरा करूया. आणि आता पुढे तुम्ही पाहणार आहात आजचं भजन. प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मधुसेवना, नंद स्वच्छंद धुंद घे, छंद मकरंद. मिटता कमल दल, कमल दल मिटता कमल दल, कमल दल मिटता कमल दल, मिटता मिटता कमल दल. होई बंदी भृंग, होई बंदी भृंग, परिसोडिना त्यास गुंजनात गंध घे, छंद मकरंद घे छंद. मिटता कमल दल, मिटता कमल दल.
मिटता मिटता कमलदल होई बंदी भृंग होई बंदी भृंग होई बंदी भृंग परी सोडिना त्यास गुंजनात गंध घे छंद मकरंद घे घे छंद जाणार नाही त्याच्यावर कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला उभा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला उभा विटेवर उभय ठेविले आत कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाकतो चोखोबांची गुरे राखितो हा नाम्याची खीर चाकतो चोखोबाची गुरे राखतो अंतराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी छंद मकरंद प्रिया मिलिंद मकरंद प्रिया मिलिंद मकरंद प्रिया मिलिंद मधुसेवना चंद स्वच्छंद गुंद घे छंद मकरंद घे छंद मिटता प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद कमलदल
मिटता कमल दल कमल दल मिटता कमल दल कमल दल मिटता कमल दल मिटता मिटता कमल दल होई बंदी भृंग होई बंदी भृंग परिसोडिना त्यास गुंजनात गंध घे छंद मकरंद घे छंद मिटता कमल दल मिटता कमल दल मिटता मिटता कमल दल होई बंदी भृंग होई बंदी भृंग होई बंदी भृंग परिसोडिना त्यास गुंजनात गंध घे छंद मकरंद घे घे छंद. जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही खरंच खतरो के खिलाडी आहात. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि 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 माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. आणि आपला नेहमीच डायलॉग, कराल कष्ट तरच व्हाल श्रेष्ठ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.